नमस्कार. आज आपण करणार आहोत चिकन घी रोस्ट. खूप मस्त स्पायसी टँगी असं हे होतं. त्यासाठी आपण आधी मसाला करून घेऊया. पॅनमध्ये 1 चमचा तेल घेतलं. तेल गरम झालं की 2 चमचे धणे, 1 चमचा बडीशेप, जिरं, खसखस आणि तीळ सगळं समप्रमाणात घेतलं. सोबतच 15 ते 20 कढीपत्त्याची पानं, 15 ते 20 लसूण पाकळ्या, 1 इंच आलं आणि 4 लाल सुक्या मिरच्या घेतल्यात. 1 तेजपत्ता घेतलाय, 5 ते 6 काळी मिरी आणि 3 ते 4 लवंगा घेतल्यात. सोबतच 2 चमचे सुकं खोबरं असतं किसलेलं ते घेतलंय. व्यवस्थित मसाला परतून घ्यायचा आहे आणि शेवटी गॅस बंद केल्यानंतर यामध्ये 1 टीस्पून एवढे मेथीदाणे घालायचे आहेत. हा मसाला छान गार करून घ्यायचा आहे आणि मग आपण मिक्सरला ह्याचं बारीक वाटण करून घेऊया. हे घेतलेलं आहे 800 ग्रॅम चिकन. त्याला हळद, मीठ, आलं लसूण पेस्ट आणि 1 चमचा दही लावलं आहे आणि फक्त अर्धा तास आपण मॅरिनेट करून घेतलेलं आहे. चिकन घी रोस्ट आहे त्यामुळे आपण पॅनमध्ये 1 चमचा तूप, त्यावर कढीपत्ता घेतली आहेत 15 ते 20 पानं आणि हे मॅरिनेट केलेलं चिकन तुपावर छान परतून घ्यायचं आहे. 5 ते 6 मिनटासाठी मीडियम फ्लेमवर हे परतून घ्या. मस्त असं पाणी सुटलं आहे. आता ह्याला आपल्याला झाकून वगैरे ठेवायचं नाही आहे. एक 60 ते 70% फक्त चिकन शिजवून घ्यायचं आहे आणि आपण ते आता काढून ठेवूया. आपला मसालाही आता छान गार झाला आहे. त्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये एकदा फिरवून घेऊया आणि त्यानंतर इथे मी चिंच घेतली आहे साधारण 1 टेबलस्पून एवढी आणि अर्धा चमचा गूळ घातलाय. आता हे व्यवस्थित याचं बारीक वाटण करून घेऊया. त्याच कढईमध्ये मी 1 चमचा पुन्हा तूप घातलंय. तुम्ही यामध्ये तेलही घालू शकता, पण घी रोस्ट आहे त्यामुळे तुपात हे खूप छान लागतं. आता आपलं तूपही गरम झालंय. त्यावर 15 ते 20 कढीपत्त्याची पानं आणि 1 चमचा लाल मिरची पावडर घालूया. त्यावर हे वाटण जे केलंय ना तेही परतून घेऊया. 2 ते 3 मिनिटं ह्याला वाफवून घेऊया, कारण हे वाटण आपण ऑलरेडी सगळं भाजलेलंच आहे. आता यामध्ये चिकन घालून तेही एक 3 ते 4 मिनिटं परतून घ्यायचं आहे. चिकन व्यवस्थित परतून झालं की त्याला आपण झाकण ठेवून छान वाफ काढून घेऊया. आता साधारण एक 6 मिनटं झालेली आहेत आणि तुम्ही बघताय चिकन आपलं व्यवस्थित शिजलेलं आहे. त्यावर आपण कोथिंबीर घालूया आणि आपलं चिकन तयार आहे. हे चिकन घी रोस्ट आहे ना तुम्ही नक्की करून बघा. तुपाची आणि कढीपत्त्याची ना जी काही चव या चिकनला उतरते ना खूप छान लागतं. तुम्ही ॲज अ स्टार्टर म्हणूनही करू शकता, थोडं ड्राय करून किंवा थोडी ग्रेव्ही वाढवून तुम्ही हे भात, पोळी, भाकरी याबरोबरही एन्जॉय करू शकता. नक्की करून बघा आणि कसं झालं ते मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप सारे धन्यवाद.